पावसाळा हा ऋतू विषमतेचा ऋतू मानला जातो. याच विषमतेचा परिणाम म्हणून शरीरामध्ये वातदोष अस्थिर असायला लागतो आणि याचाच परिणाम म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत बऱ्याच लोकांमध्ये सर्दी, खोकला, ताप, त्याचबरोबर जुलाब होणे आणि पचनाचा त्रास असे सुद्धा जाणवायला लागतात. परंतु पुरातन काळापासूनच कुठल्याही प्रकारे याला प्राथमिक उपचार म्हणून घेण्यात दिला जायचा, तो म्हणजे काढा. याच काढ्याचं बदललेलं स्वरूप म्हणून आज मोठ्या प्रमाणात हर्बल टी किंवा ग्रीन टी सारखे पर्याय सुद्धा उपलब्ध असले. परंतु काढा हा प्रकार साधारणतः नित्यनियमाने जर कुठल्याही पद्धतीने या ऋतूमध्ये गरम पेयाच्या स्वरूपात घेतला तर म्हटलं दिनचर्येमध्ये याची सुरुवात केल्याने अनेक आजारांचा प्रतिबंध सुद्धा केला जाऊ शकतो. कुठल्या पद्धतीने कुठल्या ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये कुठल्या प्रकारचा एक युनिव्हर्सल काढा आपण घेऊन अनेक आजारांना दूर ठेवू शकतो तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येथे करतो. पावसाळा सुरुवातीला शरीरामध्ये आर्द्रता वाढायला लागते आणि कुठली तरी गरम पेय घेण्याची इच्छा वारंवार जाणवते आणि याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात चहाचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेतला जातो. परंतु चहाच्या माध्यमातून जाणारी कॅफीन आणि शुगर याच्यामुळे शरीरातली आर्द्रता कमी होण्याऐवजी मात्र पित्त वाढायला किंवा पित्त इम्बॅलन्स व्हायला कारणीभूत ठरते. मग अशा वेळेस कुठली तरी गरम पेय प्यावी अशी इच्छा असेल आणि त्याचबरोबर शरीरातला अग्नी हा दुर्बल झालेला असलो तर तो नियमाने प्राकृत करण्यासाठी म्हणून कुठली पेय घ्यायची झाली तर ती काढ्याच्या स्वरूपात घेतल्या पाहू शकते. बऱ्याच वेळा पुरातन काळापासून लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप याचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा विषमतेचा काळ म्हणून अग्नी मंद होऊ नये याच्यासाठी म्हणून आजीबाईंच्या काढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जायचा त्रिकटू चूर्णाचा, म्हणजे सुंठ, मिरे आणि पिंपळी या त्रिकटू किंवा या 3 प्रकारच्या औषधी वनस्पती या काढ्याच्या स्वरूपात वापरल्या जायच्या, ज्यामुळे बऱ्याच वेळा सर्दी किंवा खोकला किंवा ताप यासारख्या प्राथमिक आजारांना मात्र मोठ्या प्रमाणात प्रतिबंध व्हायचा. या काढ्याचा वापर आपण लहानांपासून थोरांमध्ये प्रमाणाप्रमाणे जर केला तर बऱ्याच आजारांना आपण नियंत्रणात ठेवू शकतो. शरीरातला अग्नी बॅलन्स करणं हा पावसाळ्यामध्ये सर्वात मोठा चॅलेंजिंग फेज मानला जाऊ शकतो. अशा वेळेस त्रिकटू चूर्ण म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी ही आमाशय, पश्चमानाशय आणि पक्वाशय या तिन्ही अवयवामध्ये वातपित्त कफाला नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे कफाच्या नियंत्रणासाठी म्हणून कुठल्याही पद्धतीने तीक्ष्ण स्वरूपाचा असणारा हा काढा सकाळच्या वेळेला चहाच्या स्वरूपात किंवा चहाच्या वेळेवरती जोड वेळा म्हणजे साधारणतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला एक साधारणतः लहान मुलामध्ये 20 ml पर्यंत आणि मोठ्या मनुष्यामध्ये 50 ml पर्यंत दिला तर मात्र यांनी मोठ्या प्रमाणात जुलाबापासून, अग्नीपासून तर पाचनापर्यंत आणि कफापासून तर पित्तापर्यंत विकार नियंत्रणात यायला किंवा दोष हे बॅलन्स व्हायला उपयोगी ठरते. त्यासोबतच शरीरामधली आर्द्रता ही नियंत्रित होत असल्यामुळे मेटाबॉलिझम सुद्धा नियंत्रणात यायला मदत होते. बऱ्याच वेळा याचाच सध्या हेल्थ कॉन्शियसनेसचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रीन टीचा सुद्धा एक ट्रेंड सुरू झाला आहे. परंतु ग्रीन टीमध्ये ग्रीन द्रव्य कुठलीच आपल्याला दिसत नसली तरी काढ्यामध्ये मात्र याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. या ग्रीन टीला सुद्धा चांगल्या पद्धतीने पर्याय ठरू शकतो, तो म्हणजे हा हर्बल टी. आता याच काढ्याला बनवायचं कसं तर साधारणतः प्रति व्यक्ती 1 चिमूट सुंठ, मिरे, पिंपळी आणि त्याच्यासोबत 5 ते 6 तुळशीचे पत्र आणि 5 ते 6 गवती चहाच्या दांड्या या टाकून बनवलेला काढा हा सकाळच्या वेळेला त्यामध्ये अल्पसा गुळाचा खडा टाकून सुद्धा याच्या चवीला अजून परिणामकारक बनवल्या जाऊ शकतं. हा काढा सकाळच्या वेळेला कोष्ण स्वरूपात सकाळी उपाशीपोटी घेणं हे अतिशय उपयुक्त ठरतं. कफाच्या प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मात्र यामध्ये कोमट पिण्यासाठी म्हणून मधाचा सुद्धा वापर त्याच्यामध्ये केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने सकाळी घेतलेला हा काढा अनेक विकारांना नियंत्रणात ठेवत अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणून कुठल्याही स्वरूपात कोष्णद्रव्य किंवा कोष्ण पेय पिण्याची इच्छा या पिरियडमध्ये किंवा या ऋतूमध्ये जाणवत असेल तर मात्र सर्वात चांगला पर्याय हा काढ्याच्या स्वरूपात केला जाऊ शकतो आणि तो म्हणजे त्रिकटू चूर्ण आणि त्यामध्ये गवती चहा आणि त्याचबरोबर तुलसीपत्राच्या द्रव्याने.
यांनी शरीरामध्ये सेल्युलर लेवलपर्यंतची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी सुधारतात, शरीरामध्ये असणारा क्लेद नाश होतो, शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारायला आणि पचनाची क्रिया ही उत्तेजित व्हायला सुद्धा मदत होते. म्हणून पोट दुंबारण्यासारखे विकार असो, सर्दी खोकला तापासारखे विकार असो, याच्यामध्ये सुद्धा मुलांमध्ये ह्या प्राथमिक औषधीचा काम करू शकतं. याच्यासाठी म्हणून साधारणतः चवीसाठी यामध्ये गुळाचा वापर करणं किंवा पर्यायी म्हणून मधाचा वापर करणं प्रक्षेप द्रव्याच्या स्वरूपात, हे सुद्धा आपण बदल करून त्याला चवीला अजून इम्प्रूव्ह करू शकता. मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी हा काढा घेणं हा ऋतूनुसार होणाऱ्या शरीरातल्या बदलाबरोबर शरीरातल्या असणाऱ्या पाचनाला नियंत्रित करायला अतिशय उपयुक्त ठरणारा पर्याय आहे. आणि या काढ्याचा उपयोग आपण अनेक विकाराला प्रतिबंध म्हणून केला जाऊ शकतो.